गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. घसा का आज थोडा बसलाय समजून झालंय. रेकॉर्डिंग करायला आलोय माझ्या घरी. लवणात जाणं होतं आमचं. आणि तर म्हणलं पाऊस कधी येईल सांगता येत नाही. पावसात अडकलो म्हणजे उगाच भिजाय नको. थांबलो इथं वाट बघत. नाव जायचं करत रेकॉर्डिंग तोपर्यंत महेश आणि नयन आले. इलेक्ट्रिशियनचं काम चाललंय त्यांचं. म्हटलं तिकडे घरामध्ये या. तिथं पण कोण नाही. रेकॉर्ड ऑडिओ कसं होतं ते बघायला पाहिजे. ते मागच्या टाइमला मी केलं होतं नवीन घरामध्ये रूममध्ये. तिथं लय बेकार ऑडिओ आला होता, रेकॉर्ड झाला होता. म्हटलं चेक करावं इथं कसं येतोय. बघतो पण इथं कसा येतोय ऑडिओ रेकॉर्ड. A few moments later. एका मिनी ब्लॉगचा ऑडिओ सिलेक्ट केलाय आणि थोडा एनहॅन्स केलाय. तो एडिट करायचा आहे आणि त्या एका मिनी ब्लॉगसाठी 8 ऑडिओ रेकॉर्ड करावे लागले. त्याच्यातला एक सिलेक्ट केला. तर दुसरे माझ्याकडे अजून 3 मिनी ब्लॉग आहेत. त्यासाठी ऑडिओ रेकॉर्ड केला पाहिजे आज, म्हणजे एकामागे मिनी ब्लॉग पडतील. बघतो. पण माझा कसं थोडा होतोय होतोय, आवाज निघणं झाला नीट. इकडे काम चाललंय तेही बघायला पाहिजे कसं चाललंय ते. त्याच्या अगोदर ते बघतो ऑडिओ होतोय का बरोबर, बसतोय का. फोन येतोय मला, आता भेटू लगेच. फोन आला. A few inches later. दुसऱ्या एका मिनी ब्लॉगसाठी रेकॉर्डिंग करत होतो तोपर्यंत शुभदादाचा फोन आला की त्याला चोराडीमध्ये सोडायला जायचं आहे. मग आता रेकॉर्डिंग थोडीफार केली, बाकीची नंतर करू. मग जातो लगेच चिखलामध्ये. त्याच्या अगोदर हे काम दाखवतो. आता कुठनं काम सोडून जाऊन मटेरियल आणलं माहिती, दुकान तर उघडायला पाहिजे. A few inches later. वराडीमधून निघालो होतो. थोडं पुढे आलो पण पाऊस झाला. आधीमध्ये थांबायला कुठे जागा नव्हती. एक ते शर्ट देते थांबले तोपर्यंत पूर्ण भिजलो. पाऊस थांबलाय आता आमच्या गावाकडे गेलाय काय समजून झाले. जाऊ का नाही पुढे बघतो, तर दमन जातो. आणि पूर्ण भिजलो. आता घरी गेलो कपडे चेंज करावे लागणार इथे आणि व्हिडिओ एडिट करायचा आहे. मिनी ब्लॉग 6 वाजता येणार आहे. आता 2:15 झाले. त्या घरी जाऊन पटापट एडिट केलं पाहिजे. बघतो पुढे पाऊस आहे का नाही, काय होतं इथे. आणि हे चालू होते आज जाताना बुलेट चांगले चालवायचे. मासुरीचं बारीक गेल्यानंतर पाऊस चालू झाला. इथे मला पण थांबलो होतो बस स्टँड. डबल पाऊस कमी झाला. पुढे जाऊन मी जातो. तर भिजायच लागलो, पूर्ण भिजलोय. कुठे पाऊस लागतोय ते. 2 hours later. मिनी ब्लॉग अपलोड करायला नदीला आलो होतो, कारण नेटवर्क घरापाशी काय चालत नाही. नदीला येऊन बघितलं तर पटापट गेला, व्हिडिओ अपलोड झाला. मगाशी पाऊस होता, आता ऊन पडले. मगाशी पूर्ण भिजवलं, आता सुकवतंय. निसर्ग तरी किती बदलते रूप तिथं. काय म्हणतात त्याला तरी किती व्ह्यूज जाते. व्हिडिओ क्वालिटी नाही चांगली. ऑडिओ सुद्धा माझा थोडा हे झालाय. आधीमध्ये ब्लँक स्पेस जास्त पडलाय व्हिडिओमध्ये आणि आधीमध्ये आवाज कमी झालाय. मी जिथे शूटिंग करत होतो, म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड करत होतो, तर आवाज मागचा जास्त, बॅकग्राऊंड आवाज जास्त होता. तो घालून माझाच आवाज कमी झालाय. कुठे चांगलं रेकॉर्ड करू हे समजून झाले यार. वाट लागल्या पूर्ण. काय करू काय समजून झाले. कसं करू. तर कॉलेज चालू होईल काही दिवसामध्ये. किती जणांचे ॲडमिशन झाले ते काय समजून झाले. मित्रांचाच फोन आला होता, ॲडमिशन घ्यायला गेले तेव्हा. किती जणांचं ॲडमिशन झालं, किती जण काढलं काय माहीत. फोन करून बघायला पाहिजे त्यांना किती जणांनी काढलं ते. विहिरीचं काम चालू आहे तिकडे पण आलो. ते देतात नदीमध्ये की काम चालू आहे. तिथे मला 2 जण दिसते, ते ओम आणि विनायक. शेवट घेऊन आली ते पावसामध्ये. इथं पाऊस होता का नाही काय म्हणता. मी गेलो तेव्हा चोराडीमध्ये
मी तर येताना भिजलो होतो लय. कपडे चेंज केले ती तवाच. त्यापासून झोप लागायला लागली. काय समजू ना मला. बघतो जातो घरी. झालं आता काम. ज्या कामासाठी आलो ते तरी झालं. व्हिडिओ तर अपलोड झाला. हां, यूट्यूबवर सुद्धा करतो. नाहीतर तिकडं राहायचं. यूट्यूब आणि अजून एक ॲप आहे त्याच्यावर करतो. A few moments later. विजेचा फोन आला होता. परत चालू आहे नदीमध्ये. विहिरीत काम चाललं तर माझा बरोबर हे वस्तू झालाय गडी मागं लागून. आता व्ह्यू चांगला झालाय. थोडं व्हिडिओ आणि फोटो काढतो. कारण मला व्हिडिओ आणि फोटो काढण्याचा आवडतं. असं स्कायचा म्हणा, सनसेटचा असतो किंवा सनराईज फोटो काढाय किंवा व्हिडिओ काढायला आवडतं. आणि वातावरण जातं थोडं चांगलं झाले मागाशापेक्षा. काढतो तर विश्व काय म्हणते बघतो. चल बटाबट भाग मिल्का भाग की. चलो. Later that same evening. दूध पी अगोदर दूध पी. आम्ही तयार करतो तुला. तू दूध पी. हा वाजते फटांगडी. फटांगड्या आज नाच किती नाच आहे तेवढं नाच. उद्या सुट्टी आहे हो म्हणून नाच आणि झोप लगेच. अरे दोन गोट राहिले. दोन गोट दोन गोट. आणि आपल्याला आपल्या मालकाचं साऱ्या महाराष्ट्रामध्ये जीवन केलं. आपल्या मालकाचं साऱ्या महाराष्ट्रामध्ये जीवन केलं. आणि हाच बघा सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि खटाव तालुक्याची शान आहे दादा. सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि खटाव तालुक्याची शान आहे दादा. आणि निमसोड गावचा धान्या वाघ आहे दादा. गरबड नाही झाली पाहिजे. शब्दाकडे लक्ष देत म्हणून